नमस्कार. फेल टू फेममध्ये मी रोहन धालवलकर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. छोट्याशा गावामध्ये 1891 साली एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव B.R. आंबेडकर. हो, आपले पूजनीय बाबासाहेब आंबेडकर. घर गरीब होतं, परिस्थिती खूप कठीण होती. पण त्याहून मोठं दुःख काय होतं माहिती आहे? त्यांची ओळख अस्पृश्य म्हणून होती. शाळेत त्यांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं. जमिनीवर बसून शिकावं लागायचं, अभ्यास करावा लागायचा. पाणी जरी पियायचं असेल तरी दुसऱ्याने वरून ओतून दिलं जायचं. स्वतःला भांड्याला हात लावण्याचा देखील परवानगी नव्हती. ही होती त्यांच्या आयुष्याची सुरुवात. सर्व फेल होतं. पण या सगळ्या अपमानाने त्यांना तोडून टाकलं नाही. उलट त्यांनी स्वतःशी एक वचन केलं, मी शिकणार आणि यापुढे अन्यायाविरुद्ध लढणार. ते दिवस रात्र अभ्यास करू लागले. अडचणी, टोमणे, भेदभाव सगळं सहन करत होते. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. त्यांना परदेशात शिकण्याची स्कॉलरशिप मिळाली. आणि मग कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून जिथं त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, समाजशास्त्र या सर्वांचा सखोल अभ्यास केला. तिथून पुढे ते गेले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि सर्व कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. ज्यांना कधी शाळेत पाणी मिळत नव्हतं ते आता जगातील सर्वोच्च शिक्षण घेऊन भारतात परत आले होते. हा होता त्यांचा प्रवास. पण यावर त्यांचा प्रवास थांबला नाही. भारतामध्ये परत आल्यावर त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली. दलित, शोषित, वंचित लोकांसाठी आवाज उठवला. आणि मग तो आला ऐतिहासिक शिक्षण. B.R. आंबेडकर यांची निवड भारताच्या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. हो. आणि मग त्यांनी भारताला दिलं असं एक संविधान जे प्रत्येक नागरिकाला हक्क देतं. जात, धर्म, लिंग यापेक्षा माणूस मोठा आहे हे शिकवतं. फेलपासून फेमपर्यंतचा प्रवास केवळ एका माणसाची कथा नाही आहे. ती आहे जिद्दीची, शिक्षणाची आणि न्यायासाठीच्या लढ्याची कहाणी. तुमचं आजचं अपयश हा तुमचा शेवट नाही, ते तुमच्या यशाची सुरुवात असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला एकच शिकवण देतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. धन्यवाद.